चला काय घेतो आपण आता, बेसिक्स ऑफ 12. ठीक आहे, बरं लक्ष द्या मानव, लक्ष द्या. आता बेसिक ऑफ 12 पहिलं काय असतं आपलं, बिझनेस. बिझनेसची स्पेलिंग काय रे, बरोबर नाही. ठीक आहे, बिझनेस. बिझनेस कसं चालतो, ट्रान्झॅक्शन वरती चालतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, देवाणघेवाण. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, देवाणघेवाण म्हणजे ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. पहिला कुठला, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी, बरोबर का. हा ठीक आहे. नॉन मॉनिटरीचं एक्झाम्पल काय असतं रे, बरं अर्थ सांगा. अर्थ, नॉन मॉनिटरी म्हणजे ज्यात पैसे असतात का, पैशाने ट्रान्झॅक्शन होतं का, पैशाने व्यवहार होतो का, नाही. म्हणजे काय होतं, वस्तूच्या बदल्यात वस्तू. मी काहीतरी एक्झाम्पल दिलं होतं आधी, फुगे का फुगे, केसव फुगे. ठीक आहे, बार्टर सिस्टीम, नो मनी, एक्झाम्पल बार्टर सिस्टीम, बरोबर. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्स मनी, म्हणजे यात पैसे असतात, बरोबर, पैसे असतात. आता दोन दोन प्रकार असतात अजून. कुठले कुठले, कॅश आणि क्रेडिट. पहिलं कुठलं, कॅश, आणि यात काय असतं, क्रेडिट. कॅश म्हणजे काय, जे ट्रान्झॅक्शनच्या वेळेस पैसे जागेवर इकडे तिकडे होतात. इकडचे पैसे तिकडे जातात किंवा तिकडचे पैसे इकडे येतात, जागेवरती पैसे हलतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॅश, सिंपल लँग्वेज मध्ये. दुसरं क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय, उधारी. क्रेडिट म्हणजे काय, उधारी. पैसे असतात, पैशाचं ट्रान्झॅक्शन आहे, पण ते उधारीवरच आहे. कशावरच आहे ते, उधारीवरच आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला जर्नल एंट्री करायचे. काय करायचं, जर्नल एंट्री असतात, त्या एंट्रीज असतात. काय असतं, एंट्रीज. तुम्ही म्हणता म्हणता का म्हणतो आपण, एंट्री. ठीक आहे, कॅश. कॅश मध्ये पहिला ऍस्पेक्ट काय असतं रे, कॅश मध्ये पहिला ऍस्पेक्ट काय असतं, स्वतः कॅश असते. स्वतः कॅश असते. कॅश किंवा बँक पण असते, बरोबर. कॅश आणि बँक सेमच आहे. कॅश आणि बँक सेमच आहे. ह्याच्यात पहिला ऍस्पेक्ट काय असतं, पर्सन. कोण असतं, पर्सन. पर्सन पर्सन त्याला आपण मराठीत काय म्हणतो, समोरचा व्यक्ती. बिझनेस ट्रान्झॅक्शन करताना समोरचा व्यक्ती कोण, मला सांगा, तुम्ही बिझनेस करताय, कुठेतरी तुमच्याकडनं उधारीवरती सामान घेतलंय, उधारीवरती सामान घेतलंय, त्याचं नाव लक्षात ठेवणार आहे का, ऑफकोर्स ठेवणार ना. त्यांनी तुम्हाला पैसे द्यायचे, मग काय, उधारीवरती समोरचा व्यक्ती, त्याचं नाव आपण काय करतो, लक्षात ठेवतो. हे झालं ट्रान्झॅक्शन बाबतीत. आपले गोल्डन रूल्स काय असतात, गोल्डन रूल्स किती रूल्स आहेत ते, 3. पहिलं कुठलं असतं, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये काय येतं रे, व्यक्ती आणि व्यक्तींची संघटना, पर्सन्स अँड फॉर्म ऑफ पर्सन्स. ठीक आहे. दुसरं नॉमिनल अकाउंट, यात काय येतं, लॉस अँड प्रॉफिट. अजून इन्कम अँड गेन्स, लॉस अँड प्रॉफिट, इन्कम अँड गेन्स. बरं, तिसरं रिअल अकाउंट. तिसरं रिअल अकाउंट. ह्यात काय असतं, हा असेट. आर्यन काय बोललो तू, ठीक आहे. मला श्रवण सांगणार पर्सनल अकाउंटचा फॉर्म्युला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नॉमिनल अकाउंटचा फॉर्म्युला, सायरा सांग मला. हा
डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, इन्कम अँड गेन. बरोबर. सांगा रिअल. तिसरं रिअल अकाउंटचं डेबिट कम्स इन, क्रेडिट गोज आउट. ठीक आहे. बरोबर. मला पर्सनल अकाउंटचं एक्झाम्पल सांगा. पर्सनल अकाउंटचा एक एक्झाम्पल सांगा. एक नाही, 2-3 सांगा. अरे पर्सनल अकाउंट. हा हा राहतात अकाउंट. एक कुणीही माणसाचं नाव रे, समोरच्या व्यक्तीचं नाव. राधा अकाउंट, साईराज अकाउंट, मानव अकाउंट, हे सगळे पर्सनल अकाउंट झाले. बरोबर. नॉमिनल अकाउंटचं एक्झाम्पल परचेस. बरोबर. परचेस अकाउंट. अजून सेल अकाउंट. अजून ऑडिट फीज. अजून डिस्काउंट. हो डिस्काउंट, जीएसटी. भरपूर आहेत ना. अजून ऍडव्हर्टिजमेंट, वेजेस, सॅलरीज. हो आठवलं असेल वेजेस नंतर सॅलरीज. हा नंतर अजून हा रेंट. अजून डिप्रिसिएशन. भरपूर आहेत. बॅड डेट्स. बरोबर. बॅड डेट्स का आपला लॉस आहे. बरोबर. लॉस आहे आपला. बरोबर. बॅड डेट्स. बरोबर. ठीक आहे. बर. रिअल पेटंट एक आलं, गुडविल एक आलं, लँड आलं, मशिनरी आलं, बिल्डिंग आलं, कॅश. अजून फर्निचर. ते कॅश मध्ये येतं. हा पुढं हा झालं ना गुडविल. ट्रेडमार्क. हा अजून बुक्स, ऑफिस इक्विपमेंट्स, हा मोटर कार, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री, डेटर्स. ठीक आहे. हे बऱ्यापैकी आपले 3 अकाउंट मध्ये 3 आपण पाठवून दिले. हे आपलं बेसिक होतं. झालं होतं 11वीला हे. नाही म्हणा एकदा. एकदा नाही म्हणा. म्हणा नाही. ते फेकून घालत. ठीक आहे. हे झालं होतं आपलं. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं आपल्याला. वेलकम बॅक. ठीक आहे. चल आता काय बघितलं आपण. ट्रान्झॅक्शन बघितले आणि काय बघितले, गोल्डन रूल्स बघितले. पण थोडक्यात आपण अकाउंटिंगची प्रोसेस माहिती आहे तुम्हाला. मी शिकवली होती एकदा सगळी प्रोसेस स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. काय प्रोसेस होती. पहिलं काय होतं, ट्रान्झॅक्शन होतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, सामानाची घेवाणदेवाण, पैशाची घेवाणदेवाण. काय असतं, प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. काय आहे प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. पहिलं काय होतं रे आपलं, ट्रान्झॅक्शन होतं. पहिलं काय होतं आपलं, ट्रान्झॅक्शन होतं. ट्रान्झॅक्शन नंतर काय होतं, जर्नल. डायरेक्ट लेजर का, काय होतं जर्नल. काय होतं जर्नल. जर्नल नंतर कसं ट्रान्सफर करतो आपण, लेजर. लेजर आणि अजून काय असतं, चूक. लेजर अँड किंवा लेजर और पण असतं. लेजर अँड और सेमच असतं. लेजर अँड सबसिडियरी बुक्स. ठीक आहे. यात आपल्याला काय सापडतं, बॅलन्स सापडतो. काय सापडतो,
बॅलन्स सापडतो. डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. डेबिट बॅलन्सचा अर्थ काय? डेबिट साईड जास्त आहे क्रेडिट बॅलन्स पेक्षा, आणि क्रेडिट बॅलन्सचा अर्थ काय? क्रेडिट साईड जास्त आहे डेबिट साईड पेक्षा. बरोबर, ठीक आहे. बरं, ह्याच्यानंतर कुठे जातो आपण? कुठे जातो? बॅलन्स सापडला आपल्याला अकाउंटचा, नंतर कुठे जातो? ट्रायल बॅलन्स. मग कुठे? ट्रायल बॅलन्स राहतो ना बाळा, ठीक आहे. कुठे जातो आपण? ट्रायल बॅलन्सला. काय रे स्पेलिंग बॅलन्सची? हा, आठवलं. ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स नंतर आपण काय करतो? फायनल अकाउंट करतो. काय करतो आपण? डायरेक्ट फायनल अकाउंट करतो. फायनल अकाउंटला काय असतात? फायनल अकाउंटला, बरोबर, फायनल अकाउंटला 3 गोष्टी असतात. फायनल अकाउंटला 3 गोष्टी असतात. काय असतात? ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स झालं. ट्रायल ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बरोबर. ही थोडक्यात प्रोसेस आहे आपली सगळ्याची. अजून एक असतात फायनल अकाउंट मध्ये, फक्त आपण ती सॉल्व्ह करतो. काय असतं त्याला? काय म्हणतो आपण? ऍडजस्टमेंट्स. काय असतात? ऍडजस्टमेंट्स. आठवलं? बरोबर, ऍडजस्टमेंट असतात. ठीक आहे, खाली दिलेले असतात, प्रॉब्लेमच्या खाली दिलेले असतात, ते आपण सॉल्व्ह करतो. ते करता याचा पार्ट नाही, पण फक्त आपण काय सॉल्व्ह करतो आपण. ठीक आहे, हे असं असतं फायनल अकाउंट. सॉल्व्ह करायला घ्यायचं. एक सम अख्खं प्रोसेस ट्राय करायची का? करू ट्राय, अख्खं ट्राय करू. सगळं ट्रान्झॅक्शन पासून जर्नल एंट्री करू, लेजर मध्ये ट्रान्सफर करू. ठीक आहे, लेजर मध्ये ट्रान्सफर करू, ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करू, ट्रायल बॅलन्स मधून फायनल अकाउंट बनवू. चालेल? ठीक आहे, चला हे लिहून घ्या.